नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि स्वागत आहे TPM लर्निंग सिरीजच्या चौथ्या भागात। आज आपण पाहणार आहोत जे स्टेप 2 म्हणजेच सोर्स ऑफ कंटॅमिनेशनचे निर्मूलन। जे स्टेप 2 म्हणजे काउंटर मेजर्स ऑन ॲबनॉर्मॅलिटीज, सोर्स ऑफ कंटॅमिनेशन अँड वर्क ऑन डिफिकल्ट टू ॲक्सेस एरियाज। म्हणजेच असामान्यता, दूषिततेचे स्रोत आणि कठीण प्रवेश असलेल्या भागावरील उपाययोजना। तर मित्रांनो, स्टेप 1 मध्ये आपण मशीनची स्वच्छता केली आणि दोष ओळखले। आता स्टेप 2 मध्ये आपण पाहू की त्या समस्यांची मुळे कशी दूर करायची। जे स्टेप 2 ची उद्दिष्टे काय आहे तर फक्त तात्पुरती दुरुस्ती नाही तर समस्या मुळापासून दूर करणे, म्हणजेच मशीन पुन्हा त्याच कारणामुळे बिघडू नये यासाठी उपाययोजना करणे। हेच आपण उदाहरणादाखल समजून घेऊया। कूलंट वारंवार गळत आहे म्हणजे पाईप क्रॅक आहे, तर पाईप बदला। आता जे स्टेप 2 मध्ये नक्की काय करायचं? जे स्टेप मध्ये मशीन क्लिनिंग दरम्यान लावलेले रेड टॅग्स एक एक करून जे स्टेप 2 मध्ये काढायचे असतात। मशीन किंवा उपकरणामधून बाहेर येणारे तेल, धूळ, चिप्स, कूलंट, ग्रीस इत्यादी जे सोर्स ऑफ कंटॅमिनेशन आहे ते नियंत्रित करण्यासाठी जेथून घाण पसरते अशा ठिकाणी लोकलाइज गार्ड्स लावले जातात। जे स्टेप 2 अंतर्गत मशीनची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी अशा सब असेंब्लीजची दुरुस्ती केली जाते ज्यामध्ये पूर्वी ब्रेकडाऊन, दोष किंवा जनरल अपीअरन्स चाचणीत कमतरता आढळली होती। या प्रत्येक कामासाठी म्हणजे लुब्रिकेशन, इन्स्पेक्शन किती वेळ लागत आहे याची नोंद ठेवा आणि जे स्टेप 2 मुळे कामाच्या वेळेत काय सुधारणा झाली हे तपासा आणि त्याची तुलना करा। जे स्टेप 2 साठी आवश्यक असलेले व्हिज्युअल्स, टॅग काढण्याची माहिती, सोर्स ऑफ कंटॅमिनेशन हटवण्याचे उपाय, जेथे स्वच्छता करणे कठीण आहे अशा भागाची सुधारणा, टेम्पररी क्लिनिंग शेड्यूल आणि पंप इत्यादीची दुरुस्ती, क्लिनिंग टूलची माहिती, यामध्ये कोणता ब्रश कुठे वापरायचा इत्यादीची माहिती। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं जे स्टेप 2 म्हणजे जेव्हा मूळ कारण दूर केलं जातं तेव्हा मशीनचं कार्यप्रदर्शन अधिक चांगलं होतं। उद्या आपण जाणून घेणार आहोत जे स्टेप 3 म्हणजे टेंटेटिव्ह स्टँडर्ड। जर आजची माहिती उपयोगी वाटली तर लाईक करा, TPM शिकण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू उद्या। धन्यवाद।